विरारमध्ये जे काही कॅशकार्ड उघडकीस आलं त्यावरून हितेंद्र ठाकूरांनी खळबळ उडवणारं वक्तव्य केलं। भाजपच्याच नेत्यांनी माहिती दिल्याचं ठाकूर म्हणाले, तर राऊतांनीही भाजपमधलं अंतर्गत षडयंत्र असल्याचं म्हटलंय। पाहूया। अवचे फोन आलेले ते काय सांगायचं नसतं टीव्हीवर कुणाला। मला 5 कोटी घेऊन येतात ते नेत्यांनीच सांगितलं ना। यांच्या विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली। विरारमध्ये विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतात अशी माहिती आपल्याला भाजपच्याच नेत्यांना दिली असा सनसनाटी दावा करून बवियाच्या हितेंद्र ठाकूरांनीच खळबळ उडवून दिली। आणि त्यानंतर संजय राऊतांनी गृह खात्याला माहिती असेल असा उल्लेख केला। अवचे फोन आलेले ते काय सांगायचं नसतं टीव्हीवर कुणाला। काही लोकांना तर आनंद झाला, बरं झालाय, बरं चाललंय। मला 5 कोटी घेऊन येतात ते नेत्यांनीच सांगितलं ना यांच्या, नाही तर मला काय माहित होतं। त्यातले काही लाख पकडले, वाटप झालं। मला अगोदर विश्वास नव्हता, पण खरंच अडलं दुर्दैवाने। आणि असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली, हे दादांत खोटं आहे। नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे। त्यामुळे यात काही ज्यांनी 5 कोटींचा आरोप केला आणि विनोद तावडेंना 4 तास हॉटेलमधून बाहेर पडून दिलं नाही, त्याच हितेंद्र ठाकूरांनी सांगितलंय की माहिती भाजपच्याच नेत्यांनी पुरवली। आणि त्यानंतर संजय राऊतांनीही तावडेंना पकडून देण्याचं काम भाजपच्याच काही लोकांनी केल्याचं म्हटलंय। विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली। विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील। हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस। त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची। मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते। मला वाटतं संजय राऊत बेमालूम कुठल्याही प्रकारचा आधार नसताना निराधार बोलण्यामध्ये ते त्या ठिकाणी गिनीज बुकात पण त्यांचं नाव 1 नंबरला येऊ शकतं। त्याच्यामुळे काही बोलायचं, कारण देवेंद्र फडणवीसांवर बोलल्याशिवाय महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी नेत्यांचं पानही पुढे सरकत नाही। हे सगळे त्या ठिकाणी फेक त्या ठिकाणच्या गोष्टी आहेत। इकडे उद्धव ठाकरेंनीही कॅशकार्डवरून भाजपवर निशाणा साधला। हा भाजप आणि महायुतीचा नोट जिहाद आहे का, अशी टीका ठाकरेंनी केली। भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय, बाटेंगे और जितेंगे, बाटेंगे पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? ह्याचा आता छडा लागला पाहिजे। पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रच काय तो उद्या निर्णय घेईल। विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षडयंत्रपूर्वक गोवण्यात आलं। खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे। राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे। खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे। तपास यंत्रणा या षडयंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षडयंत्राचा पर्दाफाश करू। विरारच्या विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटपाचा आरोप तावडेंवर झाला आणि बवियाच्या कार्यकर्त्यांनी बॅगा जप्त करत नोटाही भिरकावल्या। पण पैशांशी आपला काही संबंध नाही म्हणत तावडेंनी आरोप फेटाळले। तर भाजपनं या घटनेला मीडिया मॅनेजमेंट करून तावडेंची बदनामी केल्याचं म्हटलंय। कृष्णा सोनारवाडकरसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।